उद्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि या अधिवेशनामध्ये मोदी सरकार 5 नवीन आणि 2 प्रलंबित अशी एकूण 7 महत्त्वाची विधेयकं मंजुरीसाठी संसदेत मांडायच्या तयारीत आहेत। मागच्या अधिवेशनाचा अनुभव घेत सरकारनं यंदा पूर्ण तयारीनिशी घटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे विरोधक सुद्धा आक्रमक पवित्र्यात आहेत आणि सरकारला घेरण्यासाठी एकजुटीनं तयारीला लागलेले दिसून येत आहेत। सरकारला घेरण्यासाठी विरोधक काही मुद्द्यांवर जोरदार गदारोळ घालण्याचीही चर्चा आहे, शक्यता वर्तवली जाते। आता अधिवेशनामध्ये प्रमुख मुद्दे कोणते असतील आपण सविस्तर पाहूया। आपण पाहतोय की महिला आरक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच। मागच्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी हे विधेयक रोखलं होतं आणि त्यानंतर आता ह्याची चर्चा होऊ शकते। सरकारकडनं पुन्हा आता पटलावर हे विधेयक ठेवलं जाईल अशी शक्यता सर्वात जास्त आहे। त्याचबरोबर महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना मिशन 360 यशस्वी करण्यासाठी सरकारनं जोरदार मोर्चे बांधणी यावेळी केल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसकडनं सरकारला घेरण्यासाठी सुद्धा जोरदार तयारी होतीये। काँग्रेस सुद्धा आता सरकारला घेरण्यासाठी पुढे आहे आणि सगळ्यात मोठी पक्षांतराची लाट यावेळी झाली होती। हा सुद्धा एक मोठा मुद्दा चर्चेला येऊ शकतो। संसदेमध्ये मोठी खडाजंगी होण्याची शक्यता याच मुद्द्यावरनं वर्तवली जाते। तर नीट पेपर लीक प्रकरण आपण पाहतोय। वैद्यकीय प्रवेश परीक्षेतले गोंधळ आणि पेपर लीकचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला जाऊ शकतो। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा मुद्दा सुद्धा गाजणार आहे असं कळतं। राम मंदिर दान चोरीच्या प्रकरणावरनं प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर विरोधकांकडनं सरकारची कोंडी करायचाही प्रयत्न या राम मंदिर प्रकरणावरनं होऊ शकतो।